सर्व बैलगाडी मालक चालक असतील सर्वांना आवाहन करतो की मैदान हे 100% पार पडणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सर्व आयोजकांना किंवा अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका यांना सहकार्य करून सर्वांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून म्हणजे 17 तारखेला संध्याकाळी आम्ही लाईव्ह लॉट काढणार आहे. आपण आलोय पंधरे येथील फाटीवरती आणि दिनांक 18 फेब्रुवारी रोजी होणार हर हर महादेव केसरी या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय. आपल्या सोबत बारामती तालुका अखिल भारतीय संघटना अध्यक्ष बाळासाहेब आबा मदने आहेत, तसेच बाळासाहेब खोमने आहेत, आयोजक संतोष पाटील आहेत आणि समालोचक तुषार नाळे आहेत. तर आपण या मैदाना संदर्भात त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर नमस्ते संतोष. नमस्ते. तर काय कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे, कशा पद्धतीचं मैदान असणार आहे दिनांक 18 तारखेला? मैदानाची तयारी चालू झाली. म्हणजे कामकाज इकडे बघितलं तर बॅरिकेड आहे इथं आणि फाट्याचं आपलं काय ज्या अडचणी त्रुटी होत्या ती दुरुस्त करायचं काम चालू आहे. तर फाट्या एकूण किती असणार आहेत? फाट्या एकूण 10 इथं. 10 फाट्याने अंतर फाटीतला आता किती असेल? 14-15 14 ते 15 फुटाच्या आसपास. आणि फाटीचं परत एकदा रिनोव्हेशन आता गेल्या मैदानात पण झालं होतं, परत तुम्ही आता रिनोव्हेशनचं काम चालू केलं, त्याच्याबद्दल काय सांगता? नाही, थोडेसे कुठं त्रुटी जी होत्या त्या आपण दुरुस्त करायचं काम चालू आहे. तर बक्षिसांचं स्वरूप सांगा मैदानाचं. बक्षिसाचं प्रथम क्रमांकाचं 1,10,000, दुसरा आहे 80,000, तिसरा आहे 50,000, चौथा आहे 30,000, पाचवा आहे 20,000, सहावा आहे 15,000 आणि सातवा आहे 10,000 रुपये. पहिला बॅनर पडला होता त्याच्यानुसार संघटनेने तुम्हाला सूचना केल्यानुसार नंतर तुम्ही ते चेंज केलेले? चेंज म्हणजे त्यांच्या आपण त्यावेळेस थोड्याशा म्हणजे बक्षिसात चढ उतार झालते, ते आपल्याला आबांनी सांगून ते आपण दुरुस्त करून घेतले. या मैदानाचे परमिशनचं काम कुठपर्यंत आले? परमिशन मंगळवार किंवा सोमवार पर्यंत आपल्याला ग्रुपवर टाकली जाईल. मंगळवार किंवा सोमवारी परमिशन ग्रुपवर. तसेच मैदानाला बॅरिगेट वगैरे कसं असणार आहे? बॅरिकेड आपल्या दोन्ही साईडने. दोन्ही साईडला बॅरिगेट. पशुवैद्यकीय अधिकारी हजर असणार? हो, पशुवैद्यकीय अधिकारी, आरोग्य खात्याची आपलं अँब्युलन्सची सोय, टँकरच्या पाण्याची सोय आणि विशेष म्हणजे आपलं क्वार्टर फायनलला 2,000 रुपये आणि मेगाला आपलं 1,100 रुपये आणि आपण 4 नंबर गाडीची सीमित पात्र होणार आहे, तिला पण आपली मानाचे 2 चषक दिले जाते. अच्छा, म्हणजे मेगा मिनी मेगा पण आहे, फक्त चषक देणार आहे. तर आबा नमस्ते. नमस्ते. तर कशा पद्धतीचं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं नियोजन असेल, निकालाचं असेल किंवा तुम्ही इथं सगळे पदाधिकारी हजर असणार, काय असेल? म्हणजे हितच नाही, प्रत्येक मैदानात आमच्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका व सर्व पदाधिकारी दिवसभर इथे उपस्थितच असतात नेहमीप्रमाणे. तर सर्व निकाल आयोजकांचा काही विषय नाही कोणाचा, तर सर्व निकाल अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्यात निकाल देईल. तर आता आपण काय केलंय की बाबा क्वार्टरला मेगाला म्हणजे असे पहिले जी 4 नंबर उतरल त्याला सुद्धा गुलाल मिळेल म्हणून ते आपण चषक ठेवलेले. चषक ठेवलं म्हणजे सेमीला 4 नंबरला उतरणाऱ्या गाडीला सुद्धा हो चषक ठेवले, सर्वांना गुलाल हो या हिशोबाने. म्हणजे गोरगरिबांची जास्तीत जास्त बैल कशी वासर गुलालात राहतील ह्याचा विचार करून आयोजकांनी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आबा फाटीच्या बद्दल काय वाटतंय, आता कशी काय झाली? नाही, काय फाटी आता उजळायचं काम चालू केलेलं आहे. फाटी तर 1 नंबरच झाली, तर जिथं जिथं आता काय त्रुटी आम्हाला थोड्या जाणवल्या ते क्लिअर करायचं काम आता आपण चालू केलेलं आहे. फाटीचं दोन्ही मैदानाच्या वेळेस काम झालं? हो, दोन्ही वेळेस झालेलं आहे काम. आता ह्या मैदान आता पण फाटी उजळायचं काम, कुठं काय काय त्रुटी जाणवत होत्या ती काढायचं काम आता चालू आहे फाटीचं आज उद्याला. तर बैलगाडा मालकांना काय आव्हान करचाल या मैदानासाठी? सर्व बैलगाडी मालक चालक असतील सर्वांना आवाहन करतो की मैदान हे 100% पार पडणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सर्व आयोजकांना किंवा अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका
यांना सहकार्य करून सर्वांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून, म्हणजे 17 तारखेला संध्याकाळी आम्ही लाईव्ह लॉट काढणार आहे. त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करावे. तर आपल्यासोबत बाळासाहेब खोमणे पण आहेत. काय सांगचाल? हे मैदानाचा विषय म्हणजे खास म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी, ही संघटना जी बारामती तालुक्याची ती अतिशय उत्कृष्टपणे मनापासून झटत असते आणि प्रत्येक आयोजकांना सहकार्य करत असते. त्याच्यामुळं मैदान हे पारदर्शक होईल आणि येणाऱ्या भविष्य काळात जसं राजकारणात बारामतीला आकर्षक केलं जातं, तसं बैलगाडी क्षेत्रात सुद्धा बारामती तालुक्याचा एक चेहरा म्हणून बघितला जातो. बैलगाडी क्षेत्र उगवता चेहरा म्हणलं तर बारामती अखिल भारतीय बैलगाडी संघटना, त्यांनी आजपर्यंत कुठलीच जेवढी मैदान प्रत्येक तालुक्यात होतात त्यांच्यापेक्षा पारदर्शक बारामती तालुक्याची मैदान होतात. अन्याय कधी कोणावर इथं नाही नाही केला? पाट- कारण की आता मेगा फायनल ठेवलंय, परत चतुर्थ उतरणारा जे बैल आहे त्याला सुद्धा का कर्षक डाले ठेवलं, त्याच्यामुळं बरेचशे बैलगाडी मालकांना गुलाल मिळणार आहे. आणि प्रत्येक मैदानात म्हणजे बारामती तालुक्यात वेगळंच काहीतरी आहे. आता ह्या मैदानाला जेवढ्यात होईल एवढे अखिल भारतीय बैलगाडी संघटना व संतोष पाटील मित्र परिवार यांना महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांनी सहकार्य करून लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करावे. आपल्यासोबत प्रसिद्ध बैल मालक सूरज बोटे साहेब आहेत. बोटे साहेब नमस्ते. नमस्ते. तर काय सांगताल फाटीबद्दल तुमच्या गावच्या? फाटी अतिशय बैलांना आदत वासरांना पाळण्याजोगती फाटी आहे. त्यासाठी लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करावे कमिटीला. केलंय का म्हणजे त्या समवेत आहेत समालोचक तुषार नाळे. नमस्ते. काय नमस्ते. सांगताल या मैदानाबद्दल? मैदानाला पाटींचं काम चालू आहे. मैदान हे आदत वासरांना पाळण्यासारखं आहे. एक बारामती तालुक्यात प्रथमच एक आगळं वेगळं मैदान होतंय. कारण का सेमी क्वार्टर फायनल आहे, मेगा फायनल आहे आणि सेमीला 4 नंबरला गाडी उतरणार आहे. त्या गाडीला सुद्धा सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. जवळजवळ 56 बैलगाडी मालक या मैदानात गुलालास पात्र होणार आहेत. हे आगळं वेगळं मैदान आहे. तरी जेवढी बैलगाडी मालक आहेत त्यांनी जास्तीत जास्त नोंद करून आयोजकांना सहकार्य करावं. धन्यवाद. मित्रांनो आपल्या सोबत आहेत सर्जा बैलाचे मालक शिवाजीराव मोरे. मोरे साहेब नमस्ते. नमस्ते. कसं वाटतंय मैदान आणि काय सांगताल या मैदानाविषयी? मैदान तर एक नंबर झालेलं आहे सगळं. मैदानाच्या फाट्या पूर्ण क्लिअर केलेल्या आहेत. त्यामुळे सर्व बैलगाडा मालकांनी जास्तीत जास्त नोंद करून सहकार्य करावं एवढंच सांगतो. बारामती तालुक्यातली जी मैदान होतात ते हम्म. गाडा मालक म्हणून काय सांगतो? गाडा मालक एक बारामतीची संघटना ही अशी आहे की सर्व गोरगरीब बैलगाडा मालकांना सर्व सामावून सर्व समानता हे करून मदत करते, सगळं हे करते. त्यामुळे संघटना एक नंबरचं काम करते. संध्याकाळी आपली नोंद 17 तारखेपर्यंत आहे. 17 तारखेला 9 वाजता आपले लॉट काढले जातील आणि लवकरात लवकर गाडा मालकांनी नोंद करून आयोजकांना सहकार्य करावे ही जेवढेच नम्र विनंती.